नमस्कार. स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत कुंभारगाव येथे 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यालयाच्या आवारात उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून राष्ट्रगीत पार पडले. यावेळी ग्रामसेवक संतोष घोडे, तलाठी बाळासाहेब गायकवाड, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, राजेंद्र देसाई, युवराज चव्हाण, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, ग्रामस्थ, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, सिस्टर मदतनीस, अंगणवाडी सेविका, युवक वर्ग, हायस्कूल व प्राथमिक शाळा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सर्व महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागण्याची शपथ देण्यात आली. ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबतची सूचना उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी मांडली. याबाबत ग्रामसभेत चर्चा झाली. या सूचनेला सातारा जिल्हा परिषद माजी शिक्षण अर्थ सभापती संजय देसाई यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे ठराव सर्वानुमते मंजूर झाला. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला त्या वर्षीची त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची कुंभारगाव ग्रामपंचायत संपूर्ण घरपट्टी, पाणीपट्टी माफ करून ठराव मंजूर करण्यात आला. या उपक्रमाने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. स्पंदन एक्सप्रेससाठी संपादक संदीप डाकवेसह प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, कुंभारगाव.